MCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा चिखली। एक अतूट नाते विश्वासाचे, आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली। चिखलीतील दीनदयाल नगरात माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते युवक काँग्रेसच्या शाखेची स्थापना। चिखली येथील युवक काँग्रेस शाखेच्या पुनर्गठनाचा झंझावात सुरू आहे। 17 जानेवारी रोजी जुनेगाव दीनदयाल नगर येथील युवक काँग्रेसच्या नूतन शाखेच्या अनावरणातून शाखा स्थापनेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी या शाखेची स्थापना माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आली। या प्रसंगी त्या भागातील युवकांची उपस्थिती होती। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो, विजय असो। राहुल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा विजय असो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा विजय असो। राहुल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 22 जानेवारीला अयोध्या येथे रामाची जी प्राण प्रतिष्ठापना होत आहे, त्या निमित्ताने आपण आपल्या चिखली शहरामध्ये राम मंदिराच्या परिसरामध्ये कैलासवासी स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे लिखित तत्वबोध रामायणाचं आपण पारायण करणार आहोत आणि यातनं आपल्याला खरं रामायणाचे काय तत्व आहेत हे आपल्या सगळ्यांना कळणार आहेत आणि त्याकरता चिखली परिसरातील सगळ्या जनतेने तेथे उपस्थित राहावे, मी असे आवाहन करतो। येणाऱ्या 22 तारखेला श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथील मंदिरात होत आहे। त्या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत। त्या अनुषंगानं चिखली येथील राम मंदिर परिसरामध्ये प्रभू रामचंद्रांचं स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे यांनी लिखित जे तत्वबोध रामायण आहे त्याचं पठण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं, महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी चिखलीतील तमाम जनतेने येऊन त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं। प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त ठेवण्यात आलेल्या या तत्वबोध रामायण पठण वाचनामध्ये आपण सहभागी व्हावून अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये त्याच अनुषंगाने आपण चिखली युवक काँग्रेसच्या वतीने राहुल भाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे यांनी लिखित तत्वबोध रामायणाचे पारायण आपण इथे राम मंदिर परिसरात ठेवले आहे। तरी त्या पारायणाची वेळ आपण संध्याकाळी 4 वाजता ठेवलेली आहे। तरी मी सर्व भावी भक्तांना आणि चिखलीकरांना आवाहन करतो की आपण त्या कार्यक्रमास उपस्थित राहावं। येत्या 22 तारखेला राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होणार आहे आणि त्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। चिखली शहर काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेसतर्फे राहुल भाऊ यांच्या नेतृत्वात आमचे आजोबा श्री स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे हे जे नेहमी श्रीरामावर तत्वबोध रामायण त्यांनी नेहमी सांगायचे आणि त्यावर त्यांनी बरेच प्रवचन केले। त्या लिखित त्यांच्या हस्तलिखित ते रामायण आम्ही रामाच्या उद्घाटनाच्या दिवशी त्याचं पारायण करणार आहोत। तरी चिखलीवासियांनी तमाम आणि राम भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन 22 जानेवारीला अयोध्या येथे राम मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते। प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जी होते, तर त्या निमित्ताने देशभरामध्ये अनेक कार्यक्रम आयोजित होत आहेत। चिखली शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने चिखली येथल्या राम मंदिराच्या या परिसरामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा कार्यक्रम
कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी जे तत्वबोध रामायण लिहिलेलं आहे त्या रामायणाचं पारायण हे इथं होणार आहे आणि त्यासोबतच महाआरती होणार आहे आणि या महाआरतीमध्ये हनुमान चालीसा देखील त्याचं पठण देखील होणार आहे। तर अशा पद्धतीनं कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे लिखित तत्वबोध रामायण याचं पारायण हे इथे केल्या जाणार आहे। मोठ्या संख्येने चिखलीकरांनी त्यामध्ये सहभागी व्हावं ही विनंती आणि तसा आग्रह मी चिखलीकरांना करत आहे। आज राम मंदिराचं निर्माण सुरू आहे। आणखी 3 वर्ष राम मंदिराचं निर्माण होत राहणार आहे कारण त्याचं कळस आणि इतर काम अजून 3 वर्ष होत राहणार आहे। तर या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते। अशा वेळेस कर्मयोगी तात्यासाहेबांनी जे रामायण लिहिले हे रामायण तत्वबोध रामायण आहे आणि त्यामुळं त्याचं पारायण झालं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा होती आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने चिखलीकरांनी उपस्थित राहावं ह्या विनंती आणि आग्रह मी करतो। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।